झी 24 तास एक पाऊल पुढे। रुपेरी पडद्यावरची कहाणी जेव्हा वास्तवात येते तेव्हा त्याचा काय होतो याचा अनुभव अहमदाबादमधील अनेक व्यापारी आणि दुकानदारांनी घेतलाय। एका ठकसेन टोळीनं शहरातील अनेकांना दिवसा ढवळ्या लाखोचा गंडा घातलाय। त्यांची फसवण्याची पद्धत ही चित्रपटाच्या कथेला शोभावी अशीच होती। मंत्री जी हम सीबीआई से आए। सब लोग अंदर चलो, फोन रखो। मंत्री जी की तनख्वाह हम सीबीआई। रुपेरी पडद्यावरच्या कथेप्रमाणेच अहमदाबादमधील व्यापारी आणि दुकानदारांना फसवण्यात आले। दिवसा ढवळ्या त्यांना लाखोचा गंडा घालण्यात आलाय। राजेंद्र शहा उर्फ राजू शाह हाच तो ठकसेन ज्यानं अहमदाबाद शहरातील व्यापारी आणि दुकानदारांना सावध बनवलं होतं। लोकांना गंडवण्यासाठी राजू शहानं कन्झ्युमर प्रोटेक्शन अँड अॅनालिटिकल कमिटी नावाची संस्था स्थापन केली। त्यासाठी त्यानं जवळपास 100 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली। तसंच छापा टाकण्यासाठी तो वाहनांचा वापर करत असे। शहरातील आश्रम रोड या उच्चभ्रू परिसरात त्यानं आपलं कार्यालय थाटलं होतं। लोकांना फसवण्यासाठी त्यानं एक अनोखी शक्कल शोधून काढली होती। राजू शाह आपल्या कर्मचाऱ्यांसह शहरातील लहान लहान दुकानांवर छापा मारत असे। दुकानांसाठी घालून देण्यात आलेले नियम, दुकानातील स्वच्छता आणि बालमजूर या बाबींचं कारण देत तो दुकानदारांकडून दंडाची मोठी रक्कम वसूल करत असे। रक्कम घेतल्यानंतर तो दुकानदाराला पावती देत असे। ती दंडाची रक्कम स्थानिक पालिका, आरोग्य विभाग आणि अन्न आणि औषध विभागाला पाठवण्यात येणार असल्याचं पावतीवर नमूद करण्यात आलं होतं। मात्र वास्तव काही वेगळंच होतं। राजू शहानं अहमदाबाद, राजकोट, साबरकांठा, जुनागड, वाकानेर आणि मोरबी या जिल्ह्यात आपलं नेटवर्क तयार केलं होतं। प्रकरण दडपण्याच्या नावाखाली त्यानं अनेक दुकानदारांना लाखोचा गंडा घातलाय। विशेष म्हणजे राजू शहाचं कुटुंब अमेरिकेत स्थायिक झालंय। पोलिसांनी या प्रकरणी राजू शहा तसंच त्याचे 2 साथीदार मनीष सोनी आणि संजय शुक्ला यांनाही अटक केली आहे। मात्र त्यांच्या टोळीतील आणखीन एक ठकसेन फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।